नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भूमी अभिलेख विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. एकूण किती जागा आहेत, तसंच विभागानुसार किती जागा आहेत, त्याचबरोबर याची पात्रता काय आहे, ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा. तसंच VAJ अकॅडमी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला भूमी अभिलेख ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भूमी अभिलेख ई-बुक विकत घ्या. IBPS पॅटर्ननुसार हे ई-बुक आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा या ई-बुकमधून कव्हर होणार आहे. चला तर मग आता आपण याची माहिती पाहूयात. तर सुरुवातीला पहा, या ठिकाणी की महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात गट क संवर्गातील भूकर मापक पदांच्या 903 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना आता अर्ज कधीपासून करायचे आहेत माहीत आहे का? तर 1 ऑक्टोंबर म्हणजे आजपासूनच अर्ज करायला सुरुवात होत आहे. ते 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये पहा की राज्यातील भूमी अभिलेख विभागात भूकर मापक म्हणजे पदाचं नाव काय आहे, तर भूकर मापक संवर्गात एकूण 1160 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 903 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. भरतीची ऑनलाईन परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजे परीक्षेची तारीखसुद्धा त्यांनी दिलेली आहे. 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये परीक्षा होणार आहे. आता विभागानुसार किती जागा रिक्त आहेत ती आपण माहिती पाहूयात. तर त्याच्यामध्ये पहिला जो विभाग आहे तो आहे पहा, कोकण प्रशासकीय विभाग. 259 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 210 जागा आहेत. नाशिक प्रशासकीय विभाग 124 जागा आहेत. अमरावती प्रशासकीय विभाग 117 जागा आहेत. नागपूर प्रशासकीय विभाग 110 जागा आहेत आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये 83 जागा आहेत. तर सर्वात जास्त जागा ह्या कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहेत आणि नंबर 2ला छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे. आता आपण या पदासाठी लागणारी जी पात्रता आहे त्या पात्रतेची माहितीसुद्धा पाहूयात. तर या ठिकाणी पहा, शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे ती आपण पाहूयात. तर भूकर मापक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खालीलपैकी एक पात्रता असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिली पात्रता अशी आहे की मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका झालेली आहे ना, ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. आता दुसरे कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेनंतर म्हणजे SSC म्हणजेच 10वी नंतर मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेत म्हणजे ITIमध्ये सर्वेक्षक म्हणजे ITI सर्वेवेअर ज्यांचा झालेला आहे ना, ते पण 2 वर्षाचा ITI पाहिजे बरं का, 1 वर्षाचा ITI चालत नाही. ज्यांचं 10वी नंतर 2 वर्षांचा ITI झाला आहे आणि कशामध्ये झालेला आहे, तर सर्वेअरमध्ये झालेला आहे, ते विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. आता याच्यामध्ये टायपिंगची अट नाही बरं का, हे लक्षात ठेवा. त्यांनी टायपिंग ठेवले पण ते कंपल्सरी नाही आहे. म्हणजे मराठीचं 30 आणि इंग्लिशचं 40 टायपिंग, पण ते आत्ता जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि जॉईन झाल्यावर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते टायपिंगचे सर्टिफिकेट मिळवायचे आहेत. त्याच्या पुढे पहा आता, हे झालं. परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा IBPS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. IBPS पॅटर्ननुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे वगैरे ती सर्व माहिती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये देतो. आणि रोजच्या रोज आपले भूमी अभिलेखसाठी आता IBPS पॅटर्ननुसार व्हिडिओसुद्धा असणार आहेत. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.